बोला साहेब. हाताला काय झालं? पशुप्रेमी संस्थेत गेलो होतो. ते रस्त्यावरच्या कुत्र्यांसाठी वगैरे काम करते ती संस्था. एक कुत्री होती, जरा जरा बिथरली होती, घाबरली होती. हात लावायला गेलो होता, दात काढला लागला. झोलाड आहे साहेब. नाही, आता एक कुत्री अशी निघाली म्हणून अख्खी संस्था झोलाड? नाही नाही, मी याचं नाही बोलत आहे. झोलाड आहे ते सॅनिटोरियमचं आहे ना, ते झोलाड आहे. अहो अर्ध्या दिवसात ते सॅनिटोरियम बंद पडतं, असं कसं? क्लिअर आहे डाव. भोसले, मी मागेच म्हटलं होतं तुम्हाला, शोभाल तुम्ही आमच्या क्षेत्रात येताय का अजूनही सांगा. मला नाही कळलं. नाही, काही फार माहिती नसताना इतक्या कॉन्फिडेंटली विधानं करताय. नाही नाही साहेब, मला निलांजना मॅडमची काळजी हो. काळजी असेल तर माणूस विचारपूस करतो, स्टेटमेंट्स नाही. तुम्ही मला शब्दात पकडताय. मला बोलू दे आता. ते सॅनिटोरियम अचानक बंद नाही झालेलं. बंद करण्याची नोटीस 10 दिवसांपूर्वी मिळाली होती त्यांना. लीगल इश्यूज आहेत त्या जागेचे, म्हणून ते बंद करावं लागलं. पण पॉंडिचेरीला त्यांचंच एक दुसरं सॅनिटोरियम आहे, फॅसिलिटी आहे. त्यामुळे इथले सगळे पेशंट्स तिकडे शिफ्ट केले. निलांजना तिकडेच आहे आता. पॉंडिचेरीला? हां, मी स्वतः फ्लाईटमध्ये बसवून आलो तिला. इथली काही अर्जंट कामं नसती तर मी तिथपर्यंत गेलोही असतो. इनफॅक्ट जाणार आहे वीकेंडला. पण पॉंडिचेरी खूप लांब आहे साहेब. एवढंही लांब नाही आहे भोसले. वेगळ्या देशात, वेगळ्या खंडात, दक्षिण ध्रुवावर वगैरे नाही आहे. इथे भारतातच आहे. आणि हे सगळं मुळात मला इन्फॉर्म करून केलं गेलं. पण मला माहित नव्हतं ना साहेब. हे का माहिती असायला हवं तुम्हाला? तुमचा संबंध काय? सॉरी, माझा असा टोन लागला. आय एम सॉरी. म्हणजे निलांजनाला जेव्हा भीती वाटत होती तेव्हा तुम्ही सगळं बाजूला ठेवून मदतीसाठी आला होतात. रात्री अपरात्री एका फोनवर आला होतात. कित्येकदा स्वतःहून काही तपास करायला गेला होतात. कधी कधी तर गरज नसताना. पण आता हे सिद्ध झालंय, मेडिकली सुद्धा सिद्ध झालंय की निलांजनाला जो त्रास होतोय, जे भास होत आहेत, मास्कवाल्या या माणसापासून मला धोका आहे असं जे तिला वाटतंय, हे सगळं तिच्या मनातल्या खेळांमुळे होते. हे सगळं काल्पनिक आहे. हे सिद्ध झालंय. पण तरी साहेब मी म्हणतोय म्हणून एकदा तुम्ही जरा चौकशी. अहो पुन्हा विचारतो, तुमचा संबंध काय? तुम्ही काय म्हणताय त्याचं काय? मी काय करू त्याचं? आत्ता तिला एका पोलिसाची नाही, एका डॉक्टराची गरज आहे. आणि ती एका अत्यंत चांगल्या डॉक्टरच्या अंडर ट्रीटमेंट घेते पॉंडिचेरीमध्ये. संपला विषय. सो प्लीज उगाच नाही ते निष्कर्ष काढणं बंद करा. कारण मला ह्या सगळ्या वागण्याचा, ह्या सगळ्याचा ना खरंच खूप त्रास व्हायला लागतो. आणि मी मागे तुम्हाला म्हटलं होतं तसं, अशा वेळी मग मला होणारा त्रास माझ्यापुरता सीमित राहत नाही. पॉंडिचेरीला? सर तिकडे विपश्यना सेंटर आहेत, मेडिटेशन सेंटर, तिकडे नेलं असेल. त्यांनी का नेले काही कळत नाही. पण त्यांनी सांगितलं की त्यांनी निलांजना मॅडमला त्या पॉंडिचेरीला त्या हॉस्पिटलमध्ये का कुठल्या तरी काय इन्स्टिट्यूटमध्ये का काय त्यांना तिकडे ठेवलं. त्यांचं म्हणणं आहे की तिथे निलांजना मॅडमवर चांगले उपचार होतील, त्या बऱ्या होतील, असं म्हणणं आहे त्यांचं. सर त्या निलांजना मॅडमचं कोणी फॅमिली मेंबर्स नाही येतात का? म्हणजे त्यांचे सगळे निर्णय सुहास सैटम साहेबच घेत आहेत. माहित नाही ना. म्हणजे आता दिसले पण तर नाही कोणी फॅमिली मेंबर. दिसले का? नाही सर, मुद्दा हा होतोय ना की त्यांना कोण प्रश्न विचारणार? पॉलिटिकली मोठा माणूस आहे तो. ऑफिशियली पॉंडिचेरीला जाणं काही शक्य नाही. अनऑफिशियली जायचं तर फ्लाईट, तिकीट, वेळ सगळंच आलं. नाही, जाण्यात अर्थच नाही ना. विषय सोडायचा आहे का आपण? विषय सोडायचा नाही जमदाडे. विषय धरूच शकत नाही आपण, असं आहे. कारण हे जे काही चाललंय ना की अचानक निलांजना मॅडमला काही भास व्हायला लागले, मग त्यांना तो मास्कवाला दिसला, मग तो आपल्याला दिसला, मग त्यांच्या मनावर परिणाम झाला, मग त्यांना सॅनिटोरियममध्ये ॲडमिट केलं. मग अचानक त्या सॅनिटोरियममधला तो डॉक्टर जोशी त्यांना चुकीची ट्रीटमेंट देतोय. मग हे मी सांगितलं, मग ते कळलं. मग अचानकच त्या निलांजना मॅडम पॉंडिचेरीला गेल्या, मग ते सॅनिटोरियम बंदच झालं. गडबड आहे काहीतरी. मला असं वाटतंय ना की सुहास साटम साहेब झोलाडे काहीतरी लपवत आहेत. नाही हो सर, ते बिचारेत. म्हणजे त्यांनी त्यांचा मुलगा गमावलाय, बिथरलेत ते. तुम्ही विचार करा ना.
त्यांचं प्रेम आहे की नाही निलंजना मॅडमवर, ते प्रोटेक्टिव्ह वागतायत सर. तुम्ही त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करा, ते बरोबर आहेत त्यांच्या जागेवर. नाही मी झोलाड आहे असं म्हणतच नाहीये ना. हे बघ काहीतरी गडबड आहे एवढं तर मला कळतंय. ठीक आहे ना, एखादा माणूस एखादी गोष्ट लपवतो सांगत नाही तर दरवेळी ते चुकीचंच असतं असं नाही ना. त्या माणसाचे पण काही कारण असू शकतात, अडचणी असतात, म्हणून तो माणूस एखादी गोष्ट लपवतो बाबा. इथे काय आहे, इथे असं कुठलं कारण आहे की ज्यामुळे सगळं मला असं ऑड वाटतंय सगळं काय. आम्ही जरा जाऊन आलो. सर सर एक गोष्ट आठवण करून द्यायची होती. तुमची केस आहे ना ती 80 कोटीची, त्याची तारीख आहे सर आता. माझा वैजयंती मॅडमला घेऊन जावं लागेल ना आपल्याला. फार उकडतंय नाही. हो. आपल्या पोलीस स्टेशनमध्ये कोपऱ्यावर असे काही 2-4 माठ ठेवशील का? कारण आपल्याकडे तू हा एकमेव माठ आहे नाही का? आलं लक्षात. तो विषय इकडे नको. माठ आहेस तू. साहेब, नमस्कार सर. माझी आठवण कशी काढलीत? कामाचं बोलायचंय. मोहिनी दुभाषी भेटायचंय तिला. इथे कधी आणता येईल? इथे साहेब तुम्ही वजीर आहात. वजीर हवा तसा वाटतील तेव्हा वाटतील तिथे फिरू शकतो. मोहिनी साधं प्याद आहे, जास्त हालचाल करू शकत नाही. जर हालचाल केली तर पटकन कोणी पण मारू शकतं. वजीराला प्याद्यापर्यंत पोचायचं असेल तर तो कसंही करून पोचतो. अजिबात रिस्क नाही. बरोबर ना? बोल समदडे. सर सर सकाळ सकाळ कशाला फोन केला? सकाळी 11 वाजलेत सर. चल कोटारडे. 11 वाजले? अरे मला जागच नाही आली. 11 मी आलो जमदडे. थांब आलो. उशीर झाला. टेन्शन नका घेऊ, हळूहळू तुम्हाला सवय होईल. कसं ना, आता तुमचं लग्न होईल, मग बायको तुम्हाला वेळेत उठवेल. ऐक ना, आगाऊपणा करू नको, कळलं का? कशासाठी फोन केला होता ते सांग. ऍक्च्युली गुड न्यूज याला फोन केलाय सर. शोला बेल मिळाली. काय? शोला बेल मिळाली? एक काम कर, लगेच तिला तुझ्या घरी बोलून घे. मी आवरून आलोच. हो सर, लगेच बोलवते. हा बोलो. येतं काहीच नाही. सरांचा तो स्वयंपाकाचा किस्सा सांगा ना. अरे मीच सांगते. तुला माहितीये, एकदा ना आम्हाला सरांनी जेवायला बोलवलं, म्हणजे खायला. आमचं नवीन लग्न झालेलं ना. सर म्हणाले की मी उपमा करतो, आणि आमच्यासाठी सरांनी उपमा केला होता. उपमा नव्हता, तो शिरा होता. रव्याचे 2 प्रकार असतात, एक शिरा. कळत होतं का? कळत होतं. तोच तर किस्सा आहे ना. आणि माहितीये का, काका काकू नसताना बोलवलं, म्हणजे कसं सरांना फुल ताबा घेता येईल ना किचन वरती. मला पण भारी वाटलं की साहेब आपल्यासाठी काहीतरी बनवतायत. तेव्हा मी पोलिसात नव्हते ना, मला एकदमच भारी वाटलं. आणि मग थोड्या वेळानंतर ना आले एका प्लेट मध्ये असा गचका रव्याचा. ना त्याला चव, ना ढव, ना रंग, ना आकार, काहीच कळायला तयार नाही. डिपार्टमेंट हे तू कशाला सांगतेस? हा, तुला पण जेवण बनवायला मीच शिकवलं, कळलं ना? तुम्ही एक काम करा ना शो मॅडम. अहो तुम्हाला सांगतो, आमच्या जमदाडेच्या खानदानीमध्ये ना सगळे पुरुष सुगरण असतात. हा, हे खरंय. तुम्ही एकदा गावाला या ना, तुम्हाला मस्त वांग्याचं भरीत, चिकन, काळ्या रश्श्याचं मटण खायला घालतो. हा, शेतावर जाऊन खाऊया. हा शो मॅडम, येत आहे ना मग? येत आहे ना मग गावाला? हो, जाऊ ना. आता काय मी मोकळीच आहे. हा, तुमच्यामुळे सुटली मी. थँक्यू. शो, आम्हाला आजही तुझी गरज आहे. खूप हुशार मुलगी आहेस, टॅलेंटेड मुलगी आहेस, आणि तू आमची आहेस यार. पण आता जे काही घडलंय यामुळे जर तू
आम्हाला कॉपरेट करायचं नाही असं ठरवलं असेल तर ठीक आहे, म्हणजे मला आश्चर्य नाही वाटणार, पण आम्हाला तू हवी आहेस. तुम्हाला असं का वाटतंय की मी तुम्हाला कॉपरेट करणार नाही? तुमच्यामुळे सुटलीये मी. आय ओव्ह इट टू यू. तू त्या वेटरला पकडलंस, ते CCTV फुटेज चेक केलंस. हे जर तू केलं नसतंस तर कोर्टासमोर कधीच आलं नसतं की मी त्या ड्रग केसमध्ये इन्व्हॉल्व्ह नाही येते. बेकार लटकले असते मी. जे अजून मी पूर्णपणे सुटले नाहीये, पण माझे वकील म्हणले की बेल मिळालाय, इट इज अ गुड साईन. काही झालं तरी त्या नरकात मी तुला परत नाही जाऊ देणार शो. विश्वास ठेव. मी आता मलाही जाणून घ्यायचंय की हे सगळं कोण करतंय ते. त्यासाठी आपल्याला एकत्र काम करावंच लागेल. मला त्या लॉकअपमध्ये टाकलं, त्या बायकांनी मारलं, टॉर्चर केलं, हे सगळं मी का सहन केलं हे मला जाणून घ्यायचं. आणि त्यासाठी मी आधीपेक्षा जास्त काम करायला तयार आहे. कधी आणि कुठलं काम करायचंय बोल. बोला मॅडम. जागा आहेस का? हो म्हणजे नाही म्हणजे कान आणि डोकं यांचं सिंक्रोनायझेशन होतंय का बरोबर? काय झालं मॅडम? परवा इयरिंग आहे. परवा वैजयंती चौगुलेला आपल्याला कोर्टात हजर करायचंय. माहितीये. तो ज्युनियर, काय नाव त्या बाईचं? वैजयंती चौगुले. तो तिला घेऊन कोर्टात पोहोचण्याचा प्रयत्न करणार. वैजयंती त्यांना दिसली की तिच्यावरती अटॅक होणार. कदाचित 4 मारेकरी पाठवले जातील. कोर्टाच्या आवारात फायरिंग पण होईल. पण त्याच्या आधी आपण तिच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. वैजयंती चौगुले यांच्या हातातून सुटल्यामुळे फक्त फायदावाल्यांच्या अडचणी वाढल्यात. आपण रेडी आहोत साहेब. एकदा का वैजयंती चौगुलेने कोर्टात साक्ष दिली की मग तरी खूप मोठा पॅन्डोराज बॉक्स उघडला जाईल. यू बेटर बी प्रिपेअर्ड विक्रम. आर्यन साटमला त्यांनी ढोकला, पण काही झालं तरी वैजयंतीच्या बाबतीत आपण हे होऊ द्यायचं नाही. जीव गेला तरी बेहतर. इज दॅट क्लिअर? मला एक विटनेस सादर करायचा आहे असं ऍप्लिकेशन मी कोर्टात दिलंय. कोर्टाने ते मान्यही केलं. एक लक्षात घ्या, फक्त फायदावाले एवढे बिंडोक नाही, त्यांना सुद्धा माहिती असणार की जो विटनेस मी सादर करणार आहे तो विटनेस म्हणजे वैजयंती चौगुले. आपण जमवू सर, एकत्र मिळून करू. जमावं लागेल जमदाडे. हे कसं जमवायचं, काय जमवायचं यासाठी आपल्याकडे वेळ नाही. पण वैजयंती चौगुलेला कोर्टात सुरक्षितरित्या घेऊन जावंच लागेल. विजा, मुंबईचा कसला क्राईम रेट वाढला राव. अरे काल माझी पोस्टिंग झाली आणि आज सकाळी 2 पोरांनी एकमेकांच्या डोक्यात बॅटी घातल्या राव. अरे काय क्रिकेट खेळतात का मस्तरी. आणि आपल्या वेळेस कसलं क्रिकेट होतं राव. चालायच काय दोन. पण विजा, खरं सांग का, मुंबईत आल्याचं माझं खरं समाधान काय? हा, खरं समाधान आहे मला माझा विजा भेटला. चल बसूया. ये अंजा, विषय असा ना, मुंबईने तुला कामाला लावलाच आहे, पण माझ्याकडे पण एक काम आहे. आता मुंबई आणि मी मिळून तुला कामाला लावणार. बोल, करणार? अहो भोसले, तुम्ही सांगायचं ना आम्ही ऐकायचं. बोला. तुला तो माहिती आहे माझ्यावर एक केस चालू आहे. 80 कोटी दाव्याची माहिती. मग एक काम कर, कोर्टाच्या बाहेर सेटल करून टाक ना. होणार नाही, आणि मला करायची नाही. हेच चुकतं तुझं. काय चुकतंय माझं? एक मिनिट तुला पूर्ण माहित नाही. काय विचार काय, माघार घेऊन मला त्यांना दाखवायचं नाही आहे की मी एक स्टेप मागे गेलोय. माझ्याकडे माझ्याकडे एक विटनेस आहे. त्या विटनेसला आपल्याला कोर्टामध्ये पोहोचवायचंय. आता विषय असा आहे, तुला वाटेल मी का घेऊन नाही जाऊ शकत. काहीच काही कारण सांगेन मी तुला. पण काय ना, अख्ख्या मुंबईत असा कोणी माणूसच नाही रे, असा कोणी ऑफिसरच नाही ज्याच्यावर मी विश्वास ठेवू शकतो. आणि मला अचानक शर्मिला म्हणाली की तू आलायस. आई शपथ, मला असं वाटलं ना देवाने पाठवला रे तुला. मला क्लिअरच झालं माहितीये, कारण तू म्हणजे मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकतो रे. तू करायचं काहीच नाहीये, फक्त तुला विटनेसला कोर्टापर्यंत घेऊन जायचं. आता तू सांग, तुझ्यावर मी विश्वास ठेवू की नको?
सॉरी 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 बाबा. काय सॉरी सूर्य, कधीपासून वाट बघते तुझी. कुठे होतास तू? अगं ते बस नाही मिळाली. कुठून येतोयस? हे अंधेरी. का? एक काम होतं माझं अंधेरीला. तू नवीन काम घेतलंस? अगं नाही ग बाबा, मित्राचं काम होतं, मित्रासोबत गेलो. अरे पण तुझा फोन पण लागत नव्हता, एंगेज येत होता. फोनवर काम होतं ना, फोन कसा उचलणार सांग. सूर्य, काही प्रॉब्लेम झालाय का? असेल तर शेअर कर ना माझ्याशी. खरंच काही प्रॉब्लेम नाहीये सूर्य, अरे आता आपण लग्न करणार आहोत. हो मग मला माहिती आहे, तुला काढलं विसरलो. नाही तसं नाही, पण काही असेल तर सांग ना मला. तू सांगत का नाहीयेस? खरंच काय प्रॉब्लेम नाही, खरंच काय नाही. बरं ऐक, आपल्याला जायचंय ना सानियाकडे. अरे जायचंय कुठे? नाही दुसरीकडे कुठे नको, सानियाकडे जाऊ. तिच्याकडे खूप दिवस झाले तिची भेट झाली नाहीये. की दुसरीकडे बाहेर जायचंय? नाही सूर्या, तिच्याचकडे जाऊ. बरंच. आणि ऐक, हे ना तोंड बिंड फुगू नको तिकडे जाऊन. तू फोन का नाही उचलला तुम्हाला अजून? किती दिवस चालणार आहे असं? म्हणजे त्या घरी कधी येणार? माहित नाही, आता परवा कोर्टाची तारीख आहे, त्यानंतरच ठरेल काय ते. म्हणजे कोर्टात नेताना काय झालं तर? सूर्या, काळजी म्हणून विचारतोय. नो, पण ऑनेस्टली ह्या पॉइंटला आम्हाला पण काहीच माहित नाहीये. तेच सांगायला भोसले इथे येत आहेत. 100 वर्ष आयुष्य. Yes. मी काय सांगितलं होतं? मला फक्त तुम्हा दोघांची बोलायचं. हे काय करता इथे? सॉरी सर, आम्ही निघतच होतो. नाही ठीक आहे, तुम्ही थांबलात तरी चालेल. ही एकपट उद्धट, तू दुप्पट. थांबलं तरी चालेल काय? मला तुमच्याशी बोलायचं आहे, तुम्ही निघा. निघतोय. तारीख ठरली की कळवा. हो. कसली तरी? लग्नाची. हे लग्न करतायत? हो सर. मी आलोच. सरांना सांगायचंच राहील. सानिया पण ना ते ए, थांब. हे काय आहे? काय? तुम्ही लग्न करणार आहोत? हो साहेब. हो. हिला माहिती आहे का? नाही नाही साहेब. काय काय झालंय सर? मग लग्न करण्याआधी हिला सांगावंसं नाही वाटलं तुला? हो पण काय झालंय? नाही सांगणार आहे तिला मी. चल जरा थांब. तू कधी सांगणार आहे तिला? अक्षता पडल्या. नाही साहेब, मी सांगणार आहे साहेब. नाही लय दात काढू नको, विषय समजून घे. मी तुला आधी पण सांगितलं, ती फक्त फायद्याची माणसं कधी ना कधी तुला गाठणार. हा, तुला त्यांना उत्तरं द्यावी लागणार, तुला फेस टू फेस यावं लागणार. हे लग्नाचं काय मध्येच? नाही, तुला जर लग्न करायचं होतं तर मला सांगायचं होतं. नाही तू जा परत, मी दुसरा म्हणून बघतो. हो नाही साहेब, हो आपलं ठरलंय ना. आधी लग्न फक्त फायद्याचं, नंतर तुमच्या सूर्याचं. तरी दे नाही. मागे परवा जेव्हा बिल्डिंगला आग लागली, तो जो संशयित माणूस आहे त्याचं वर्णन आणि ह्या कोरडेचं वर्णन सेम आहे. कोरडे, यार मला पूर्ण नाव नाही लक्षात आहे. कोरडे सुदाम कोरडे. फोटो का नाहीये त्याचा इथे? 7 वर्षांपूर्वी याला शोधा, मॅन्युअली शोधा. फोटो हवाय मला त्याचा, शोधा. मला माहित नाही. अपडेट का करत नाही तुम्ही गोष्टी? आता कसं शोधायचंय आपण? विजय कुठे? माहित नाही मॅडम. इकडे शोधा तुम्ही. येस मॅडम. तुझं काही बोलणं झालंय त्याच्याशी? कशाबद्दल? हिअरिंगच्या संदर्भात. कुठला हिअरिंग? अशा किती केसेस आहेत तुझ्या बॉसवर? पोलीस येतो का संशयित गुन्हेगार असल्याचा पगार घेतोय? ही एकच केस सुरू आहे ना, फक्त फायद्याने ठोकलेली केस, ज्यामध्ये त्यांनी नुकसान भरपाई म्हणून 80 कोटी भरायला सांगितलेत. लक्षात आहे ना त्याच्या? सिरियसनेस कळलाय ना या गोष्टीचा की नाहीच अजून? नाही, ते खूप सिरियस आहेत याबद्दल. रादर ते ह्या केसचा सतत विचार करत असतात. ओके, काय प्लॅन आहे मग? या बाईला कोर्टात नेणार कसं? मुळात वैजयंती चौगुले आत्ता कुठे? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे जे काही डिस्कस होत आहे हे या 4 टाळक्यांव्यतिरिक्त कोणालाही कळलं नाही पाहिजे. इज दॅट क्लिअर? अनुजा मॅडमने विचारलं तर? म्हणजे त्या सिनियर आहेत आपल्या. कोणालाच नाही.